गंभीर व सचिन या सचिन त्याचे क्लासिकल शॉट खेळत भारतीय टीमच्या रन्समध्ये भर घालत होता, पण ऑस्ट्रेलियन बॉलर्स हे काही कच्चे खेळाडू नव्हते. ते वेळोवेळी सचिन आणि गंभीरला अडचणीत आणत होते. थ्रिलर कशाला म्हणतात आणि थ्रिलरची खरी व्याख्या काय हे त्या रंगपंचमीच्या दिवशी संपूर्ण भारत व मोटेरा स्टेडियम अनुभवत होते. ऑस्ट्रेलियाची बॉलिंग टॉप क्लास होत होती, पण तरीही भारताने रन रेट हा मेंटेनच ठेवलेला होता. महत्त्वाच्या सामन्यात भारताचा लेजंड म्हणजे सचिनने आपले अर्धशतक पूर्ण केले. सचिनची 50 ही अतिशय सुखावणारी होती, परंतु 19व्या ओव्हरमध्ये चेंडू सचिनच्या बॅटची कड घेऊन किपरकडे गेला व भारताला दुसरा झटका लागला. सचिन शानदार बॅटिंग करून व पुढील प्लेयर्ससाठी प्लॅटफॉर्म तयार करून आऊट झाला होता. आता बॅटिंगला विराट कोहली व गौतम गंभीर हे प्लेयर्स होते. दोघांनी टीमला सावरण्याची जबाबदारी घेतली, पण लढवय्या ऑस्ट्रेलियन टीमला एक चान्स भेटला होता आणि त्यांनी मजबूत अशी फिल्डिंग लावली व मजबूतच बॉलिंग सुरू केली आणि भारतीय टीमला दबावात आणले. 18 ओव्हर्समध्ये 94 रन असलेला स्कोअर 28वी ओव्हर येईपर्यंत 143 पर्यंत आला असला तरी देखील बाउंड्री न भेटण्याचे प्रेशर हे विराटवर साफ दिसत होते आणि त्यामुळेच पार्ट टाइमर हसीला फटका खेळण्याच्या प्रयत्नात विराट आणि प्रेशर रिलीज करण्याच्या प्रयत्नात विराट आऊट झाला व भारताला तिसरा झटका मिळाला. आता आश्वासक असा युवराज सिंग मैदानात आला होता. विराट आऊट झाला असला तरीही भारतीय चाहत्यांचा उत्साह कमी झालेला नव्हता, कारण आल्या आल्या युवराजने आक्रमक खेळ करायला सुरुवात केली व भारताने 150च्या पुढे आपला स्कोअर नेला आणि त्यानंतर गंभीरने देखील आपली 50 पूर्ण केली. युवराज आज जास्त आश्वासक वाटत होता आणि ग्राउंड शॉटवर युवराज जास्त भर देत होता, कारण युवराजला माहीत होतं की ऑस्ट्रेलियाला हरवायचे कसे आणि ऑस्ट्रेलियाचा घमंड कसा तोडायचा. रन्स आता 100च्या आत हवे होते, पण गंभीर व युवराजमध्ये सलग 3 वेळा मिसकम्युनिकेशन झाले व त्यानंतर गंभीर नको त्या क्षणी मोक्याच्या वेळी आऊट झाला व भारताची 4थी विकेट पडली. तरीही टार्गेट हे आवाक्यात होते, कारण भारतीय कॅप्टन मैदानात आला होता. युवराज व धोनीने मिडल ऑर्डरमध्ये अनेक वेळा अशा पार्टनरशिप केल्या होत्या की ज्या पार्टनरशिपमुळे भारताला विजयश्री मिळाली होती आणि अशा अनेक वेळा भारत ज्या वेळेस वाईट परिस्थितीमध्ये आला होता त्यावेळेस या दोघांच्या पार्टनरशिपने भारताला खूप वेळा सावरले होते आणि नेत्रदीपक असे विजय मिळवून दिले होते. तीच कामगिरी आज देखील होईल अशी सर्व